प्रणाली, काँग्रेसचे नेते, महत्त्वाचे नेते प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या भेटीसाठी उपस्थित नाहीयेत। वेगवेगळ्या चर्चा यामुळे निर्माण झाल्यात, काय सांगाल? प्रणाली, माझा आवाज येतोय? आपण जर बघितलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे यांच्या पक्षाच्याच वतीनं खरं तर या सगळ्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। म्हणजे या भेटीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। निवडणूक एकूण जर आपण बघितलं तर ही जी संपूर्ण निवडणूक अधिकारी यांना भेटण्याचा हा तिसरा प्रसंग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येतोय। कारण यापूर्वी 2 वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळे पदाधिकारी मुख्य निवडणूक अधिकारी यांना भेटून गेले होते, परंतु एकट्या पक्षांनी जोर टाकून काही होणार नाही, त्यासाठी सगळ्या पक्षांनी एकत्रितरित्या जाणं गरजेचं आहे असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा या सगळ्या पक्षांनी एकत्रितरित्या भेटण्याचा हा निर्णय घेतला। त्यानुसार आज हे सगळेजण एकत्रित मुख्य निवडणूक अधिकारी जे आहेत चोकलिंगम यांना भेटण्यासाठी जात आहेत। परंतु आता जी माहिती मिळते त्यानुसार जर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जात नसतील तर ही आणखी एक मोठी राजकीय घडामोड यासाठी सुद्धा मानावी लागेल। कारण आजच्या निमित्तानं या निवडणूक आयुक्तांना भेटणं किंवा निवडणूक प्रक्रिया पारदर्शीपणे पार पडावी यासाठी मागणी करणं या व्यतिरिक्त आणखी एक राजकीय महत्त्वाची घडामोड घडणार होती, ती म्हणजे हे सगळे राजकीय पक्ष एका मंचावर येणार होते। असं असताना महाविकास आघाडी मध्ये मनसेला घ्यावं अथवा घेऊ नये किंवा काँग्रेस आणि मनसे सुद्धा येत्या काळामध्ये एकत्रित एका मंचावर दिसू शकतील अशी चर्चा आजच्या या दिवसाच्या निमित्तानं सुरू झालेली होती। परंतु आता त्यात जर काँग्रेस अनुपस्थित राहणार असेल तर याचा अर्थ हा सरळ स्पष्ट निघतो की काँग्रेसला मनसेचं वावडं आहे। काँग्रेसला नको आहे की मनसे, युबीटी, त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस हे एकाच मंचावर यावे आणि त्यामुळेच आज काँग्रेस या कार्यक्रमाला दांडी मारते असं जवळपास दिसतंय। आणि त्यामुळे भविष्यातलं आणखी एक राजकीय चित्र या निमित्तानं पुढे येईल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आज ज्यांचं निवडणूक पारदर्शीपणे पार पडावी या मुद्द्यावर एकमत होत आहे, यांची राजकीय सुद्धा मतं एकमेकांबरोबर मिसळून येत्या काळामध्ये वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये जिथे वेगवेगळी गणितं त्या जिल्ह्याच्या पातळीवर असतात तिथं वेगवेगळ्या आघाड्या होऊ शकल्या असत्या। त्या आघाडींमधून आता काँग्रेस बाहेर तर पडत नाहीये ना आजच्या या अनुपस्थितीच्या माध्यमातून। ही सगळ्यात मोठी घडामोड आत्ताची म्हणावी लागेल। काँग्रेस जर आजच्या बैठकीला अनुपस्थित राहिली तर याचा अर्थ महाविकास आघाडीमध्ये मनसेला घेण्यापासून काँग्रेस अनुच्छुक आहे। याच्यापूर्वी सुद्धा अनेक कार्यक्रम, ज्या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित आहे तिथं काँग्रेसने येणं टाळलेलं आहे। त्यामुळे काँग्रेस आणि मनसे हे दोघे एकाच मंचावर एकाच वेळेला येणार नाही हे आता असं जवळपास स्पष्ट म्हणावं लागेल। असं घडलं तर भविष्यात ते राजकीय दृष्ट्या सुद्धा एकत्रित येणार नाही हे जवळपास स्पष्ट आहे। निश्चितच अगदी महत्त्वाचा मुद्दा प्रणाली तुम्ही इथे मांडलेला आहे की काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जर या भेटीसाठी उपस्थित नसतील मग त्यांना मनसेचं वावडं आहे का असा एक देखील प्रश्न निर्माण होतोय। पण प्रणाली, बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड देखील या भेटीसाठी उपस्थित आहेत, मग असं थेट आपण म्हणू शकतोय का? प्रदेश अध्यक्ष म्हणून राज्य पातळीवर निर्णय घेण्याची जबाबदारी ही हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर आहे। कुठेतरी निवडणुकीच्या मुद्द्यावर म्हणजे राहुल गांधी यांनी मांडलेला जो मुद्दा आहे त्या मुद्द्याच्या बाबतीमध्ये आमचं समर्थन आहे हे दाखवायचं असेल तर मुंबई प्रदेश अध्यक्ष वर्षा गायकवाड यांना त्या ठिकाणी पाठवणं हे संयुक्तिक ठरणार आहे। परंतु राजकीय दृष्ट्या, कारण हा जो प्रश्न आहे की मनसे तुमच्या बरोबर एकत्रित आलं तर चालेल का किंवा तुम्ही मनसेला सोबत घ्याल का, हा प्रश्न जेव्हा काँग्रेसच्या प्रमुखांना विचारला जाईल, जे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आहे तेव्हा त्यांची कुठेतरी अडचण होण्याची शक्यता आहे। कदाचित याच प्रश्नाला टाळण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ आज या एकत्रित सर्वपक्षीय शिष्टमंडळामध्ये सहभागी होत नाहीये। कारण हा प्रश्न वर्षा गायकवाड यांना विचारला जाऊ शकत नाही, त्या केवळ मुंबई प्रदेश अध्यक्ष आहेत। बरोबर, एकत्रित यायचं किंवा नाही, मनसेला सोबत घ्यायचं किंवा नाही हा प्रश्न हा राष्ट्रीय पातळीवरच विचारात घेतला जाऊ शकतो आणि त्यांचे प्रदेशाचे एक प्रमुख या नात्यानं हा प्रश्न हर्षवर्धन सपकाळांना विचारला जाऊ शकला असता, ज्याचं उत्तर कदाचित त्यांच्याकडे आज नाहीये आणि म्हणूनच ते अनुपस्थित राहत आहेत या शिष्टमंडळामध्ये। निश्चितच प्रणाली, अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही इथे मांडलेला आहे की एक प्रश्नाचं उत्तर जर त्यांना द्यावं लागलं असतं त्यामुळे ते तिथे कदाचित उपस्थित नसतील। प्रणाली, सुमित दोघांचेही धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।
पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ हे निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे आणि यावरूनच भाजपनं मवियावर निशाणा साधलाय। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी महाविकास आघाडीला 5 प्रश्न विचारलेत। या प्रश्नांची उत्तरे देण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे। मवियाला विधानसभेनंतरच मतचोरी का आठवली हा पहिला प्रश्न विचारण्यात आलाय। तर भाजप जिंकली तर ईव्हीएम वर शंका घेणं हा ढोंगीपणा लोकशाहीसाठी योग्य आहे का हा दुसरा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय। तर निवडणूक प्रक्रियेवर शंका आहे तर मवियाचे खासदार आणि आमदार राजीनामा देणार आहेत का हा पुढचा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय। तर लोकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी मविया काही करणार आहे का, मविया महाराष्ट्रातील मतदारांचा अपमान का करतेय असे सगळे सवाल भाजपकडून उपस्थित करण्यात आलेत। या प्रश्नांची उत्तरे नसतील तर मतचोरी नाही, मविया नेत्यांची मती चोरीला गेली आहे असं मोठं विधान नवनाथ बन यांनी ट्विटच्या माध्यमातून केलंय। तर महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी हे भेट घेणार आहेत। चोकलिंगम जे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत त्यांची मविया भेट घेणार आहे। या भेटीसाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ देखील येणार होते, पण आता ते दिल्लीच्या दौऱ्यावर गेलेत। शेकापचे जयंत पाटील, रईस शेख आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड इत्यादी नेते उपस्थित राहणार आहेत। तर मवियाच्या नेत्यांसोबत राज ठाकरे देखील निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत। मतदार यादीतील त्रुटी, नावे गळती, चुकीच्या नावांची दुरुस्ती यांसह विविध मागण्यांसाठी हे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत। मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर दुपारी 1:30 वाजता मविया नेत्यांकडून संयुक्त पत्रकार परिषद देखील घेतली जाणार असल्याची माहिती आहे। तर आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी मविया ही मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट घेणार आहेत। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडे। सुमित, काय अधिकची माहिती? आता आपण बघतो शिवालयाचं हे मुख्यालय आहे, म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मंत्रालयासमोरचं हे मुख्यालय आहे शिवालय, आणि या ठिकाणी बैठकीला सुरुवात होणार आहे किंवा इथे सगळे नेते जमणार आहेत। आता मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि अविनाश अभ्यंकर इथे पोहोचलेले आहेत। थोड्या वेळानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, त्याचबरोबर शरद पवार आणि काँग्रेसचे मात्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे येतील असं आधी सांगितलं जात होतं, पण आता ते येणार नाही आहेत, ते दिल्लीला दौऱ्यावर गेलेले आहेत। तर त्यांच्या जागी बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड इथे येणार असल्याची माहिती कळते। त्यामुळे काँग्रेसची नाराजी आहे का किंवा काय या सगळ्या संदर्भातले प्रश्न निर्माण होत आहेत, कारण मनसेसोबत जायचं नाही अशी युती कालच्या बैठकीमध्ये देखील चर्चा किंवा बऱ्याच नेत्यांची मागणी होती, भूमिका होती। पण आजची बैठक किंवा आज सगळे नेते एकत्र येण्याचं कारण आहे निवडणूक आयोगाच्या विरोधात असलेले आपले काही निवडणूक आयोगावरती विचारलेले प्रश्न किंवा निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडत नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे। आणि म्हणूनच सध्या बैठकीचं आयोजन केलेलं आहे, आणि फक्त बैठक होणार नाही तर बैठक इथे सगळे आल्यानंतर नेते शिवालयाला आल्यानंतर एका निवेदनावर सह्या करतील आणि हेच निवेदन त्यानंतर समोरच मंत्रालय आहे, मंत्रालयामध्ये 6व्या मजल्यावर एनेक्स बिल्डिंगमध्ये निवडणूक आयोगाचं कार्यालय आहे, तिथे एस चोकलिंगम जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांना जाऊन हे सगळे नेते भेटतील, त्यांना हे निवेदन देतील। निवेदन दिल्यानंतर त्यांची एक संयुक्त पत्रकार परिषद वायबी चव्हाण सेंटर जे मंत्रालयाच्या समोर दुसऱ्या दिशेला आहे तिथे ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आणि त्याच्यामध्ये भूमिका हे सगळे नेते मांडणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत, त्या व्यतिरिक्त शरद पवार हे देखील एकाच मंचावर असणार आहेत। बरोबर। तर या पत्रकार परिषदेमध्ये नेमकी काय भूमिका बनणार आहेत पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। सुमित, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडल्या गेलेले राहा। आपला ही महत्त्वाची घडामोड म्हणजे मवियाचं शिष्टमंडळ आज निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे। मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी अनुपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे मनसेच्या एंट्रीनं काँग्रेस नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। हर्षवर्धन सपकाळ आज दिल्ली दौऱ्यावर आहेत, त्यामुळे या भेटी दरम्यान ते उपस्थित राहणार नाहीयेत। काँग्रेसचे अनेक नेते मुंबई बाहेर आहेत, त्यामुळे काँग्रेसचे मोजके नेते या भेटीमध्ये सहभागी होणार आहेत। काँग्रेसकडून वर्षा गायकवाड आणि बाळासाहेब थोरात हे उपस्थित असणार आहेत अशी माहिती समोर आली आहे। तर मनसेच्या एंट्रीमुळे काँग्रेस नाराज आहे का अशा चर्चांना सुरुवात झाली आहे। तर निवडणूक आयोगाची आज मविया भेट घेणार आहे आणि मविया सोबत राज ठाकरे देखील निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत।